चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, तुमचंही स्वागत. सर, वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत. मग ते आपण विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा जी 100% वाढवण्यात आलेली आहे ते असेल किंवा एकंदर कररचनेतल्या सगळ्या सुधारणा असतील, तर याचा थेट परिणाम आपल्याला कसा दिसून येईल एकंदर? बघा कसं आहे, आपण जर विचार केला की इन्शुरन्स ॲज अ सेक्टर ह्याच्यामध्ये सुधारणेला खूप मोठा वाव आहे आणि इन्शुरन्स ॲज अ सेक्टर अजूनपर्यंत सर्वसामान्य देशाच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये पोचलेला नाही आहे. बरं. अजूनही त्याचं पेनिट्रेशन वाढवण्याची गरज आहे. तर हे पेनिट्रेशन कसं वाढेल? ज्यावेळी या क्षेत्रात जगातल्या बेस्ट कंपन्या जर 100% तुम्ही त्यांना भांडवल घेऊन यायची परवानगी दिलीत, तर त्यांना त्यांची जी धोरणं आहेत ती राबवणं सोपं जाईल. आणि जर सगळ्यात चांगल्या कंपन्या वेगवेगळ्या जगभराच्या भागांमधून इंडियामध्ये आला तर इकडची स्पर्धा वाढेल. स्पर्धा वाढली की दर्जा वाढेल. तर ह्याच्यामध्ये एक विमा हे दूरदृष्टीचं, म्हणजे ही सुधारणा ही दूरदृष्टी ठेवून केलेली सुधारणा आहे. कारण विम्यामधल्या सुधारणेचा सर्वसामान्य जनतेला खूप फरक पडेल आणि ही त्या दिशेने केलेली तरतूद आहे. पण ह्याच्याचबरोबर अजून एक दोन सुधारणा मला सांगाव्याशा वाटतात की कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट, कॅपिटल मार्केट हे आपल्या अर्थव्यवस्थेचं एक खूप मोठं महत्त्वाचं इंजिन आहे. तर त्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस कसं करता येईल, राईट? तर ईज ऑफ डुईंगच्या संकल्पनेतून KYC जी प्रोसेस आहे, नो युअर कस्टमर, ती प्रोसेस रिवॅम्प होते आणि यावर्षी तो फोकस आहे गव्हर्नमेंटचा. आणि नवीन इन्व्हेस्टर जे येत आहेत मार्केटमध्ये गेल्या 4-5 वर्षात आपण बघितलं, तर त्यांना येताना ज्या अडचणी येतात त्या त्याच्यामधून दूर होतील. प्लस आपण जे ॲग्रिकल्चर म्हटलं, तर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड एक मायक्रो क्रेडिट आहे. म्हणजे काय, मायक्रो क्रेडिट ज्याला पाहिजे असतं त्याचा क्रेडिट स्कोअर वगैरे काही नसतो. तर आता गव्हर्नमेंट त्याच्यावरती काम करते. म्हणजेच काय, पायाभूत गोष्टींवरती गव्हर्नमेंट काम करते की त्याचा क्रेडिट स्कोअर यावा, त्याला कर्ज मिळणं किंवा भांडवल मिळणं सोपं जावं, या दृष्टीने एक क्रेडिटसाठी ग्रिड मायक्रो फायनान्ससाठी करते आणि त्याचा निश्चित ग्राउंड लेवलला लोकांना फायदा होईल. आणि हे तिन्ही रिफॉर्म्स जे आपण म्हणतोय ते रिफॉर्म दूरगामी आहेत. त्याचा निश्चित आपलं जे ओव्हरऑल एम आहे, आपण हे सगळं का करतोय, तर विकसित भारताच्या दिशेने आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स घेऊन जायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने ह्या सुधारणा या निश्चित प्रभावी आहेत, यात काही वादच नाही. अगदीच सर, तुम्ही आता विकसित भारत म्हणताय. विकसित भारत म्हटल्यानंतर